गाईज स्क्रीनवरती तुम्हाला दोन वर्ड्स दिसत आहेत. पहिलं वर्ड आहे THUMB आणि सेकंड आहे DOUBT. आता तुम्ही मला सांगा, पहिला जो वर्ड आहे त्याला तुम्ही प्रोनाऊन्स कसं करता? थंब म्हणता का थंब म्हणता? आणि सेकंडवाला आहे त्याला कसं प्रोनाऊन्स करता? डाऊट म्हणता का डाबूट म्हणता? आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही असं का विचारताय? गाईज आजचा जो व्हिडिओ आहे याच वर्डशी याच लेटरशी रिलेटेड आहे. पहिला जो वर्ड आहे थंब THUMB, स्पेलिंग तर THUMB आहे, पण आपण याला प्रोनाऊन्स करताना थंब म्हणतो. बचा उच्चार इथे केला जात नाही. आणि सेकंड वर्डमध्ये DUBT आहे, याला डाऊट म्हणतात. इथे सुद्धा बीचा उच्चार केला जात नाही. आता तुम्ही म्हणाल मॅम स्पेलिंगमध्ये तर बी दिलेला आहे, मग का नाही करायचा? गाईज आपल्या इंग्लिश बोलताना किंवा लिहिताना त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत. जेव्हा आपण इंग्लिश बोलतो त्यावेळेस काही लेटर सायलेंट असतात. अशाच सायलेंट लेटरची आपण आज बघणार आहोत की कोणते लेटर कधी सायलेंट असतात. ए पासून झडपर्यंत आपण बघणार आहोत. आता बघा, ई कधी सायलेंट असतं? जर एखाद्या वर्डच्या मध्ये एच्या नंतर LY आलं, जर एखाद्या वर्डच्या मध्ये ए या लेटरच्या नंतर LY आलं तर तिथे ए हा सायलेंट राहतो. मग LY वर्डमध्ये कुठेही असेल, शेवटी असेल किंवा मध्ये असेल, पण सहसा LY वर्डच्या लास्टला येतं, एवढं लक्षात ठेवा. आता याचं आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे क्रिटिकली. बघा इथे LY आलेला आहे शेवटीला. याच्यामध्ये ए आहे, पण आपण एचा स्पेशल उच्चार इथे आपण करत नाही. क्रिटिकली सिंपल म्हणतो, जरी उच्चार झाला तर तो अर्धा उच्चार असतो. असे म्हणजे हे लेटर काय आहे याच्यामध्ये सायलेंट आहे. आता अजून एक्झाम्पल बघा, ग्रॅज्युअली. इथे सुद्धा आलेला आहे आणि LYच्या आधी ए आलेला आहे. इथे सुद्धा ए काय आहे? सायलेंट आहे, याचा पूर्ण उच्चार केला जात नाही. फिजिकली, तसंच नॉर्मली, नॅचरली, या सगळ्या वर्डमध्ये तुम्ही बघा इथे सुद्धा LY आलेला आहे आणि त्याच्या पहिले ए आलेला आहे. या सगळ्या ठिकाणी ए हे सायलेंट आहे, एचा पूर्ण उच्चार केला जात नाही. बरोबर. आता क्रिटिकली म्हणजे काय? गंभीर असणे. नॅचरली नैसर्गिक. नॉर्मली साधारणपणे. ग्रॅज्युअली हळूहळू. फिजिकली शारीरिकदृष्ट्या. या सगळ्याचा मराठी मिनिंग पण तुम्हाला लक्षात आलेला असणार आहे. आता किंवा हे आपल्याला लक्षात का ठेवायचं? जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता त्यावेळेस बऱ्याचदा असे वर्ड्स येतात की ज्यामध्ये काही लेटर सायलेंट असतात, पण आपण काय करतो? ते लेटर बोलतो, त्यामुळे आपलं प्रोनाऊन्सिएशन चुकतं आणि बऱ्याचदा इंग्लिश वाचताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. सेकंड लेटर आहे आपलं बी. आता बी सायलेंट कधी असतं बघा. आता इथे बघा बी सायलेंट कधी असतं बघा. जर एमच्या नंतर बी आलं किंवा बीच्या आधी एम आलं तर बी सायलेंट असतो. तसंच जर बीच्या नंतर टी आलं तेव्हा सुद्धा बी सायलेंट असतो. आता याचं एक्झाम्पल बघा. THUMB, थंब. आपण याला थंब म्हणतो, थंब नाही, बी सायलेंट आहे. आणि इथे बघा बी एमच्या नंतर आलेला आहे. कॉम, याला आपण कॉम म्हणतो, कॉम्ब नाही म्हणत. इथे सुद्धा एमच्या नंतर बी आलेला आहे. तसंच आहे बॉम्ब. इथे बॉम्ब म्हणत नाही आपण कधी पण, बॉम्ब. इथे सुद्धा एमच्या नंतर बी आहे. आणि मी जसं सांगितलं की बीच्या नंतर टी आलं तेव्हा सुद्धा बी काय असतो? सायलेंट असतो. आता इथं याचं एक्झाम्पल काय असू शकतं बघा. डाऊट, DOUBT. बीच्या नंतर काय आलेलं आहे? टी आलेला आहे, म्हणून इथे बी सायलेंट आहे. या सगळ्या गोष्टीला काही एक्सेप्शन सुद्धा असतात. ते त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूया. आता फक्त एवढं लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे लेटर सी. यसच्या नंतर जर सी आलं, यस या लेटरच्या नंतर जर सी आलं तर तिथे सी हे काय असतं? सायलेंट असतं. आता बघा सायन्स. इथे फक्त यसचाच उच्चार, इथे फक्त यसचाच साऊंड येतोय तुम्हाला, सीचा साऊंड येणार नाही. सायन्स म्हणजे काय? विज्ञान. बघा इथे यसच्या नंतर सी आलेला आहे. तसंच आहे सीन. इथे पण सचा उच्चार म्हणजेच यसचा उच्चार होत आहे, सीचा उच्चार होत नाही आहे.
म्हणजे देखावा किंवा दृश्य. सीजर, इथे सुद्धा बघा सीचा उच्चार नाही होत आहे. मसल्स म्हणजे काय, स्नायू, इथे सुद्धा यशच्या नंतर सी आलेला आहे. अशा ठिकाणी सीचा उच्चार करायचा नाही, तिथे सी हे काय असतं, सायलेंट असतं. नेक्स्ट बघा डी. जीच्या आधी डी जर आलं, जी या लेटरच्या आधी जर डी आलं तर तिथे काय असतो, डी हा सायलेंट असतो. याचे एक्झाम्पल्स बघा. ब्रिज, ब्रिज स्पेलिंग काय आहे, BRIDGE, पण आपण इथे डीचा उच्चार करत नाही, ब्रिज म्हणतो, बरोबर. तसंच बजेट, इथे सुद्धा डीच्या नंतर जी आलेला आहे म्हणून इथे डीचा उच्चार केला जात नाही. गॅजेट, डीच्या नंतर जी आहे, इथे सुद्धा डीचा उच्चार केला जाणार नाही. तसंच फ्रीज, ह्या सगळ्या ठिकाणी डी हे सायलेंट आहे. आता नेक्स्ट आहे लेटर ई. कोणतं, जर वर्डच्या लास्टला जर ई असेल, एखाद्या वर्डच्या लास्टला जर ई असेल तर तिथे ई हा सायलेंट असतो. आता जसं की आपण वरी एक्झाम्पल्स बघितले, ब्रिज आहे, एज आहे, माइन आहे, राईट आहे, टाईप आहे, या सगळ्या वर्ड्सच्या शेवटीला काय आलेला आहे, ई आलेला आहे, पण आपण इथे ईचा उच्चार करत नाही. जसं की ब्रिजे म्हणत नाही किंवा टाईपे म्हणत नाही आहे किंवा माइने असं काहीच म्हणत नाही, आपण माइन म्हणतो. एनचा उच्चार होतोय पण ईचा होत नाही. टाईपमध्ये पीचा उच्चार होतोय पण ईचा होत नाही. अशा सगळ्या ठिकाणी ई हे सायलेंट असतं जर एखाद्या वर्डच्या शेवटी आलं तर, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट लेटर आहे आपलं एफ. एक लक्षात ठेवा, FIJMOQRSVXY आणि झड हे जे सगळे लेटर आहेत हे कधीही सायलेंट नसतात. हे कधीही सायलेंट नसतात. हे लेटरचा नेहमी उच्चार केला जातो. या सगळ्याला एखादं एक्सेप्शन असू शकतं, एवढं लक्षात ठेवा. पण जनरली जर बघितलं तर याचा उच्चार केलाच जातो, सायलेंट नसतात हे लेटर. नेक्स्ट लेटर आहे आपलं जी. आता जीचं बघा, जीच्या नंतर जर एन आलं, जी या लेटरच्या नंतर जर एन आलं तर तिथे जी हा सायलेंट असतो. एक्झाम्पल्स, साइन, जीच्या नंतर यन आला आहे, आपण साइन म्हणतोय, सायजिन जचा उच्चार नाही होता इथे, फक्त साइन यनचा उच्चार होतोय. तसंच डिझाईन पण बघा तिथे जी यन आहे पण आपण जीचा उच्चार नाही करत आहे. रिझाइन, इथे सुद्धा सेम आहे. फॉरेन, इथे सुद्धा सेम तसंच आहे, जीच्या नंतर यन आहे म्हणून इथे आपण जीचा उच्चार केला जात नाही. आता बघा गाईज, साइन म्हणजे काय, सही, रिझाइन राजीनामा, फॉरेन म्हणजे परकादेश आणि डिझाईन म्हणजे काय, डिझाईन. आता याचे तुम्हाला मिनिंगसुद्धा माहीत झाले आणि आता तुम्हाला कळलं असेल की बाबा लेटर जी कधी सायलेंट राहतं. क्लिअर झालं. नेक्स्ट लेटर बघा. नेक्स्ट लेटर आहे यच. यच बघा, ओच्या आधी जर ओच्या आधी यच आलं तिथे यच काय असतो, सायलेंट असतो. जर ओच्या आधी यच आलं किंवा यचच्या नंतर ओ आलं, कसंही म्हणू शकता, तिथे काय असतो, यच हा सायलेंट असतो. गाईज, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तसंच व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करायचं आहे. आता बघा याचे यच सायलेंट असलेले आपण एक्झाम्पल्स बघूया. आवर, आवर म्हणजे काय, तास. आपण स्पेलिंग काय आहे, HOUR, आवर, पण आपण याला हावर म्हणतो का, नाही, आवर म्हणतो. इथे यच काय आहे, सायलेंट आहे. तसंच सेकंड वर्ड बघा, ऑनर. आपण याला हॉनर नाही म्हणत, ऑनर म्हणतो. स्पेलिंगमध्ये यच आहे पण याचा उच्चार केला जात नाही, ओचा केला जातो. तसंच इको, इथे सुद्धा यचच्या नंतर ओ आलेला आहे, आपण इको म्हणतो पण इथे यचचा उच्चार होत नाही. इको म्हणजे काय, प्रतिध्वनी. ऑनर म्हणजे काय, मान किंवा रिस्पेक्ट, अशा अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. आणि आवर म्हणजे तास. क्लिअर झालं तुम्हाला यच कुठे सायलेंट राहतं ते. नेक्स्ट लेटर आहे के. आता के कुठे सायलेंट राहतो बघा. यांच्या आधी जर के आलं, यन या लेटरच्या आधी जर के आलं तेव्हा के हे सायलेंट राहतं. आता याचं एक्झाम्पल, नॉलेज.
इथे बघा यांच्या आधी काय आलेलं, कोणतं लेटर आलेलं आहे, के आलेलं आहे. पण आपण केचा उच्चार करतो का, नाही. याला काय म्हणतो आपण, नॉलेज म्हणतो का, नाही. याला काय म्हणतो, नॉलेज. इथे यांचा उच्चार होतो, केचा नाही. नॉलेज आहे. नॉलेज म्हणजे काय, ज्ञान. तसं सेकंड बघा, नो. इथे सुद्धा केच्या नंतर यन आलेला आहे, म्हणजेच यांच्या आधी के आलेला आहे. इथे सुद्धा केचा उच्चार होत नाही, आपण याला नो म्हणतो, नो नाही म्हणत. नाईफ, नॉक, न्यू आणि नॉब हे सगळे बघा इथे केचा उच्चार केला जात नाही, जरी वर्डमध्ये के असलं तरी, कारण हे केच्या नंतर यन आलेला आहे, म्हणजेच यांच्या आधी के आलेला आहे म्हणून. बरोबर. ते लिहिलं जातं, कारण काही लेटर लिहिले जातात पण उच्चार केले जात नाहीत. आता नो म्हणजे काय, माहिती असणे. नाईफ म्हणजे चाकू आणि नॉक करणे म्हणजे खडखड आवाज करणे किंवा खटखट करणे. तसेच न्यू म्हणजे काय, माहिती होतं. आणि नॉब म्हणजे काय, जो दरवाजा वगैरे लावतो त्याला जो गोल आकार ओढण्यासाठी वगैरे ते गोल आकाराचं जे लोखंडी असतं त्याला नॉब म्हणायचं आहे. क्लिअर झालं इथंपर्यंत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे यल लेटर. आता यल कधी सायलेंट राहतं बघा, यलच्या नंतर DFKM आलं तर यल हे सायलेंट राहतो. यलच्या नंतर DFKM आलं तर यल काय राहतो, सायलेंट राहतो. तिथे यल हा सायलेंट राहतो. आता याचे एक्झाम्पल बघा, हाफ, काफ, चॉक, वॉक, टॉक, काम, पाम. आणि हे सगळे काय आहेत, याचे एक्झाम्पल्स आहेत. शुड, वुड आणि कुड. इथे बघा यलच्या नंतर डी आलेला आहे. यलच्या नंतर काही ठिकाणी डी आलेला आहे, काही ठिकाणी एफ आलेला आहे, काही ठिकाणी के आलेला आहे. तुम्ही लक्ष द्या नीट. बघा इथे हाफ आहे, इथे यलच्या नंतर एफ आलेला आहे. तसंच इथे यलच्या नंतर के आलेला आहे चॉकमध्ये. तसंच इथे यलच्या नंतर यम आलेला आहे. यलच्या नंतर DFKM आलं तर यल हे सायलेंट राहतो. यलच्या नंतर DFKM आलं तर यल काय राहतो, सायलेंट राहतो. क्लिअर झालं. नेक्स्ट लेटर आहे यन. जर एखाद्या वर्डमध्ये यन सोबत आलं, जर एखाद्या वर्डमध्ये यन हे सोबतच आलं तर त्या ठिकाणी यन हे सायलेंट राहतं. फॉर एक्झाम्पल कॉलम. स्पेलिंग काय आहे आपलं कॉलमचं, COLUMN. इथे MN आहे सोबत. तसंच डॅम, DAMN, डॅम. या दोन्ही ठिकाणी बघा MN आलेला आहे. अशा ठिकाणी आपण इथे चा उच्चार करत नाही, डायरेक्ट एमचा उच्चार येतो. कॉलम, डॅम बघा इथे असं. कळालं तुम्हाला. इथे याचे काही एक्सेप्शनसुद्धा असू शकतात, जसं की फॉर एक्झाम्पल निमोनिक. याच्यामध्ये MN जरी जोडून आलं तरी इथे यनचा उच्चार केला जातो. बरोबर झालं. हे तुम्हाला यनचं क्लिअर झालं. बघा आता नेक्स्ट बघा पी लेटर. पी कधी सायलेंट असतं बघा, याच्या आधी जर पी आलं तर तिथे पण पी सायलेंट असतो. आणि काही ठिकाणी जर पीच्या नंतर जर यन आलं त्या ठिकाणी सुद्धा पी हा सायलेंट असतो. याचे एक्झाम्पल सायकॉलॉजी आहे, न्यूमोनिया, तसंच सायकॅट्रिस्ट. आता इथे बघा पहिलं जे स्पेलिंग आहे पी पासून स्टार्ट झालेलं आहे आणि पीच्या नंतर यस लेटर आहे. सेकंडमध्ये पी पासून स्टार्ट झालेला आहे, त्याच्यानंतर यन आहे. आणि थर्डमध्ये पी पासून स्टार्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर यस आलेला आहे. या सगळ्या ठिकाणी पी हे सायलेंट आहे. आपण पायकॉलॉजी म्हणतो का, नाही, सायकॉलॉजी. आता इथे बघा पिमोनिया नाही म्हणत, निमोनिया. तसंच इथे बघा सायकॅट्रिस्ट, आपण पायकॅट्रिस्ट म्हणतो का, नाही, सायकॅट्रिस्ट. हे सगळ्या ठिकाणी पी कसं, या पीच्या नंतर जर यस आलं किंवा पीच्या नंतर यन आलं काही ठिकाणी, तिथे पी हे सायलेंट राहतं. नेक्स्ट आहे लेटर टी. आता टी कधी सायलेंट राहतं बघा, TEN किंवा TCH असे जर जोडून आलं, TEN किंवा TCH असं जर जोडून आलं तर तिथे टी सायलेंट राहतो. TEN किंवा TCH
जोडून लास्टला जर आलं एखाद्या वर्डच्या त्या ठिकाणी टी हे सायलेंट राहतं. याचे एक्झाम्पल बघा. कॅच, बघा इथे TCH आलेला आहे लास्टला. मॅच, इथे सुद्धा TCH आलेला आहे. लिसन, आपण लिस्टन म्हणतो काय याला? नाही, लिसन म्हणतो. इथे काय आलेला आहे? TEN आलेला आहे लास्टला. तसेच ऑफन, याला आपण ऑफ्टन नाही म्हणत, ऑफन म्हणतो. इथे सुद्धा TEN लास्टला जोडून आलेला आहे. अशा सगळ्या ठिकाणी टी हा सायलेंट राहतो. मॅच म्हणजे काय तुम्हाला कॅच म्हणजे काय? पकडणे. मॅच म्हणजे सामना. आणि ऑफन म्हणजे काय? अनेकदा. तसंच लिसन, ऐकणे, हे वर्ड्स तुम्हाला माहीतच असणार आहेत. नेक्स्ट बघा, यू. आता यू कधी सायलेंट राहतो बघा. जर यूच्या नंतर AEIOU आलं, जर यूच्या नंतर AEIOU आलं तर यू हा सायलेंट राहतो. आणि हे AEIOU काय आहेत? वोबल्स आहेत. यूच्या नंतर जर हे आले, वोबल्स आले, तर यू हा सायलेंट राहतो. याचे एक्झाम्पल्स बघा. गाईड, स्पेलिंगमध्ये बघा यूच्या नंतर आय आलेला आहे, म्हणून इथे यू हे सायलेंट आहे. गाईड म्हणजे काय? मार्गदर्शक. गिल्ट, इथे सुद्धा यूच्या नंतर आय आलेला आहे. गिल्ट म्हणजे अपराधीपणा किंवा दोषीपणा. गेस, यूच्या नंतर ई आलेला आहे. रेस्क्यू, यूच्या नंतर ई आलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल यू कधी सायलेंट राहतो. हे क्लिअर झालं. नेक्स्ट बघा, डब्ल्यू. एसच्या नंतर डब्ल्यू आलं किंवा आरच्या पहिले डब्ल्यू आलं, त्या ठिकाणी डब्ल्यू हे सायलेंट राहतं. आता याचे एक्झाम्पल बघा. आन्सर, इथे बघा एसच्या नंतर डब्ल्यू आलेला आहे. डब्ल्यू हे काय आहे? सायलेंट आहे. नेक्स्ट बघा, राईट, इथे सुद्धा डब्ल्यूच्या नंतर आर आलेला आहे, म्हणून इथे डब्ल्यू हे सायलेंट आहे. रॉंग, डब्ल्यूच्या नंतर आर आलेला आहे. रिस्ट, इथे सुद्धा डब्ल्यूच्या नंतर आर आहे. रॅप, डब्ल्यूच्या नंतर आर आहे. या सगळ्या ठिकाणी डब्ल्यू हे सायलेंट आहे. आता आन्सर म्हणजे काय? उत्तर. राईट, लिहिणे. रॉंग, चूक. रिस्ट म्हणजे काय? आपलं जे मनगट असतं, आपण घडी घालतो ते, आपण जे वॉच घालतो ते जे मनगट असतं त्याला रिस्ट म्हणायचं आहे. रॅप म्हणजे काय? गुंडाळणे. आता तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झालं डब्ल्यू कुठे सायलेंट असतो. आता मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा आता जर कोणते वर्ड जर तुमच्या समोर आले तर कोणतं लेटर सायलेंट असेल हे तुम्हाला लक्षात येईल. फक्त लक्षात ठेवायचं आहे, याला पाठ करायची गरज नाही. पहिल्यांदा लक्षात नाही राहिलं तर एकदा दोनदा व्हिडिओ बघायचा आणि फक्त इंग्लिशचे वर्ड्स ज्यावेळेस आपण रीड करतो त्यावेळेस हे जर लक्षात राहिलं तर तुम्हाला इंग्लिश रीडिंग हे इझी जाईल. आता अजून एक इथे तुम्हाला टिप आहे. वो सायलेंट नसतं मी तुम्हाला सांगितलं, पण कधी कधी ई किंवा यूच्या सोबत जर ओ आलं, ई किंवा यूच्या सोबत जर ओ आलं, तिथे ओ हे काय असतं? सायलेंट असतं. याचं फॉर एक्झाम्पल बघा, पीपल आहे, डबल आहे किंवा एनफ आहे. या सगळ्या ठिकाणी ओ सायलेंट आहे. सहसा ओ सायलेंट नसतं, पण कधी कधी ई किंवा यूच्या सोबत जर आलं तर तिथे सायलेंट असतं. ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल आणि तुम्हाला अशीच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे.